नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण भारतीय इतिहासातील अशा एका व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांच्यावर MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये हमखास प्रश्न विचारले जातात. ते नाव म्हणजे लॉर्ड मेयो. चला तर मग वेळ न घालवता थेट त्यांच्या या महत्त्वपूर्ण कारकिर्दीत डोकावून पाहूया. आता ही स्लाइड बघा. भारतीय इतिहासात एक खूप मोठं रहस्य दडलंय, ज्याचा शेवट अंदमानच्या बेटांवर एका नाट्यमय घटनेने होतो. भारताचे असे एकमेव व्हाईसराय कोण होते ज्यांची चक्क पदावर असताना हत्या झाली? उत्तर आहे लॉर्ड मेयो. पण त्या धक्कादायक अंतापर्यंत पोचण्यापूर्वी त्यांनी प्रशासनात असे काही जबरदस्त बदल केलेत जे आजच्या घडीलाही परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर आजच्या या सेशनमध्ये आपण काय काय कव्हर करणार आहोत ते पटकन बघून घेऊया. आपण पाहणार आहोत हत्या झालेले व्हाईसरॉय, आर्थिक विकेंद्रीकरण, पहिली भारतीय जनगणना, प्रमुख संस्थांची स्थापना, त्यांचं परराष्ट्र धोरण आणि दुःखद अंत, आणि शेवटी परीक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा सारांश. चला तर मग पहिल्या भागापासून सुरुवात करूया. लॉर्ड मेयो यांचा एकूण कार्यकाळ कसा होता आणि स्पर्धा परीक्षांच्या पेपरमध्ये हे साहेब एवढ्या वेळा का झळकतात, यामागचं नेमकं कारण आपण समजून घेऊया. आणि हे बघा, या स्लाइडवरून तुम्हाला विषयाचं गांभीर्य लगेच लक्षात येईल. हा MPSCचा प्रत्यक्ष आलेला प्रश्न आहे. लॉर्ड मेयो आणि त्यांचा 1870चा ठराव अचूक जोडता येणं हे मेरिटमध्ये येण्यासाठी किती निर्णायक ठरू शकतं हे यावरून अगदी स्पष्ट होतं. हा असा फॅक्ट आहे जो वारंवार वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला विचारला जातो. तर त्यांचा हा प्रवास नेमका कसा राहिला? 1869मध्ये आयर्लंडचे मुख्य सचिव या पदावरून थेट भारताचे व्हाईसरॉय म्हणून त्यांची नियुक्ती झाली. पुढच्याच वर्षी म्हणजे 1870मध्ये त्यांनी आर्थिक विकेंद्रीकरणाचा ऐतिहासिक ठराव मांडला. 1871मध्ये स्वतंत्र कृषी विभागाची स्थापना झाली आणि 1872मध्ये पहिली जनगणना पार पडली. पण दुर्दैवाने त्याच वर्षी त्यांची हत्याही झाली. आता विचार करा, हा संपूर्ण प्रभावशाली वारसा केवळ 3 वर्षांच्या अत्यंत वेगवान कालावधीत निर्माण झालाय. खरंच थक्क करणार आहे ना? आता पुढच्या मुद्द्याकडे वळूया. 1870चे आर्थिक विकेंद्रीकरण. त्यांच्या प्रशासनाने 1.65 दशलक्ष पाऊंडच्या प्रचंड बजेट तुटीचा सामना कसा केला ते आता आपण सविस्तर पाहणार आहोत. यातून त्यांची अतिशय आक्रमक अशी आर्थिक कसरत दिसून येते. एवढी मोठी तूट भरून काढायची तर काहीतरी ठोस पावलं उचलणं गरजेचं होतं. त्यांनी काय केलं? सार्वजनिक बांधकाम विभागाच्या म्हणजेच PWDच्या खर्चात तब्बल 8 लाख पाऊंडची मोठी कपात केली. इतर सरकारी विभागांमधून आणखी 3.5 लाख पाऊंड वाचवले. एवढंच नाही तर लष्करी खर्चात कपात करण्यासाठी 11 युरोपियन रेजिमेंटल मुख्यालये थेट बंद केली. आणि दुसरीकडे उत्पन्न वाढवण्यासाठी प्राप्तिकर तसेच बॉम्बे व मद्रास प्रांतात मीठ करात मोठी वाढ केली. इथे आपण या नोट्स पाहू शकता. अभ्यास करताना कायम लक्षात ठेवा, 14 डिसेंबर 1870चा हा ठराव प्रांतीय स्वायत्ततेची सनद म्हणजेच चार्टर ऑफ प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी म्हणून ओळखला जातो. हा खूप महत्त्वाचा कीवर्ड आहे. या नव्या विकेंद्रित दृष्टिकोनामुळे झालं काय, तर लॉर्ड मेयो यांनी स्थानिक सरकारांना ठराविक रकमेचे एकत्रित अनुदान द्यायला सुरुवात केली. म्हणजेच आता बजेट संतुलित करण्याची आणि स्वतःच्या प्रांतीय सेवांचा खर्च भागवण्याची थेट जबाबदारी स्थानिक पातळीवर आली. प्रशासकीय दृष्टिकोनातून हा एक अत्यंत क्रांतिकारी बदल होता. आणि इथेच परीक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचं तथ्य कायम कोरून ठेवा. हाच तो ठराव आहे जो भारतातील आधुनिक नागरी स्थानिक स्वशासनाच्या दिशेने टाकलेलं पहिलं आणि सर्वात ठोस पाऊल मानलं जातो. याच एका निर्णयाने पुढे अनेक दशकांच्या प्रशासकीय सुधारणांचा पाया रचला. अर्थशास्त्राचा भाग इथे संपतो. आता आपण अशा एका ऐतिहासिक सांख्यिकीय कामगिरीकडे वळत आहोत जी प्रत्येक विद्यार्थ्याला अक्षरशः तोंडपाठ असायलाच हवी. पहिली भारतीय जनगणना. हे वर्ष अजिबात विसरू नका. 1872 लॉर्ड मेयो यांच्या राजवटीत झालेली ही पहिली सर्वसमावेशक जनगणना होती. राज्यसेवा असो व संयुक्त परीक्षा या वर्षावर वारंवार प्रश्न विचारले जातात. पण ही केवळ लोकांची साधी मोजणी नव्हती बरं का. ही एक अत्यंत मोठी आणि गुंतागुंतीची प्रशासकीय प्रक्रिया होती. या प्रक्रियेने संपूर्ण देशभरातील भौगोलिक माहिती, घरांची स्थिती आणि लोकसंख्याशास्त्रीय माहिती जसं की लोकांचं वय, लिंग, आर्थिक स्थिती आणि शिक्षण यांसारख्या तपशिलांची अत्यंत बारकाईने नोंद घेतली. खऱ्या अर्थाने भविष्यातील जनगणनेचा पक्का पाया इथेच रचला गेला. आता आपण त्यांच्या प्रशासकीय संस्थांच्या उभारणीवर नजर टाकूया. जनगणनेव्यतिरिक्त लॉर्ड मेयो हे संस्था उभारण्यातही अत्यंत उत्साही होते. प्रशासनाला आधुनिक रूप देण्यासाठी त्यांनी काही विशेष आणि स्वतंत्र विभागांची स्थापना केली. इथे आपण पाहू शकता की त्यांनी टप्प्याटप्प्याने कशी पुनर्रचना केली.
घोड्यांची पैदास, वनीकरण आणि जमीन महसूल यांसारखी विखुरलेली क्षेत्र एकाच कार्यक्षम विभागात आणली गेली. 9 जून 1871 रोजी महसूल, कृषी आणि वाणिज्य विभागाची अधिकृत स्थापना झाली आणि यातला सर्वात महत्त्वाचा फॅक्ट कोणता? तर A.O. ह्यूम यांची या विभागाचे पहिले सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. हे नक्की लक्षात ठेवा. फक्त एवढंच नाही तर प्रशासनासोबतच त्यांनी तत्कालीन सरदार आणि तरुण भारतीय राजपुत्रांच्या शिक्षणावरही लक्ष केंद्रित केलं. यासाठीच अजमेरला प्रसिद्ध मेयो कॉलेजची स्थापना करण्यात आली. विशेष म्हणजे या कॉलेजसाठी खुद्द राजपुत्रांकडूनच तब्बल 70,000 पाऊंडचा भरीव निधी उभा करण्यात आला होता. आता आपण त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या आणि अत्यंत नाट्यमय अशा अध्यायाकडे वळूया. यात त्यांचं परराष्ट्र धोरण आणि अंबाला ते अंदमान या प्रवासात झालेला त्यांचा धक्कादायक मृत्यू या गोष्टींचा समावेश आहे. इथे आपण जरा सावध राहिलं पाहिजे. परीक्षेच्या वेळी एका सामान्य जाळ्यात अडकणं टाळणं अत्यंत गरजेचं आहे. 1869 मध्ये अंबाला येथे ज्यांच्याशी त्यांनी वाटाघाटी केल्या ते अफगाण शासक होते अमीर शेर अली, आणि अंदमानमध्ये त्यांची हत्या करणारा जो कैदी होता त्याचं नाव होतं शेर अली आफ्रिदी. या 2 समान नावांच्या व्यक्तींमधील फरक स्पष्टपणे लक्षात ठेवायला हवा, नाहीतर आपले मार्क्स जाऊ शकतात. तर हा दुःखद अंत नेमका कसा झाला? 8 फेब्रुवारी 1872 रोजी अंदमानमधील पोर्ट ब्लेअर येथील वायपर आयलंड तुरुंगाच्या प्रशासकीय पाहणीदरम्यान हा प्रसंग घडला. शेर अली आफ्रिदी या कैद्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. यामुळे लॉर्ड मेयो यांचा कार्यकाळ अगदी अचानक संपुष्टात आला. या गुन्ह्यासाठी पुढे 11 मार्च 1872 रोजी या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा देण्यात आली. चला तर मग आता अगदी शेवटच्या टप्प्याकडे आलोय आपण. परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या तथ्यांचा सारांश. आगामी परीक्षांसाठी हे सर्व महत्त्वाचे तपशील आपल्या पक्के लक्षात राहतील याची खात्री करण्यासाठी आता आपण एका अंतिम उजळणीकडे वळूया. हा जो तक्ता तुम्ही पाहत आहात ना, तो अंतिम उजळणीसाठी म्हणजेच क्विक रिव्हिजनसाठी अत्यंत उपयुक्त आहे. 1869 मध्ये नियुक्ती आणि अफगाण आमीरची भेट, 1870 मध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव, 1871 मध्ये कृषी, महसूल आणि वाणिज्य विभागाची स्थापना, आणि शेवटी 1872 मध्ये पहिली जनगणना आणि त्यांचा मृत्यू. हा घटनाक्रम असाच्या असा लक्षात ठेवलात तर परीक्षेत तुमचा एकही मार्क जाणार नाही. तर आता शेवटी एक विचार करा, केवळ 3 वर्षांच्या अत्यंत लहानशा प्रशासकीय कार्यकाळात भारताच्या आधुनिक आर्थिक आणि सांख्यिकीय रचनेचा एवढा मोठा पाया कसा काय रचला गेला असेल? लॉर्ड मेयो यांचा हाच प्रभाव त्यांना भारतीय इतिहासात एक अत्यंत महत्त्वाचं स्थान मिळवून देतो. याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आजचे हे विश्लेषणात्मक सेशन आपण इथेच थांबूया. अभ्यास करत रहा आणि या फॅक्ट्सची उजळणी करायला अजिबात विसरू नका.